नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सम आणि विषम या संख्येवरील काही प्रकारांची उदाहरणं पाहणार आहोत. अद्यापर्यंत आपल्याला या परीक्षेसंबंधित एक्झाम ओरिएंटेड सिलेबसवरती आपण जे काही उदाहरणं बनवत आहोत त्या उदाहरणांवरती आपल्याला नेक्स्ट टाईममध्ये जे काही उदाहरणं येतील अशी आशा बाळगून त्या ठिकाणी आपल्याला काही क्वेश्चन्स या ठिकाणी पाहायचे आहेत. आणि कंटेंट खूप सोपा आहे, तो व्यवस्थित पहा. बघा, समसंख्या जर दिलेली असेल आणि तुम्हाला जर समसंख्या विचारली, ठीक आहे, म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला काय केलं जातं की 20 नंतर येणारी 25वी समसंख्या कोणती असं विचारलं जातं, ठीक आहे. किंवा 21 ही विषम संख्या आहे, या विषम संख्येनंतर येणारी 21वी समसंख्या कोणती असं जर विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला काही ट्रिक्स वापरावी लागत असते आणि या ट्रिक्सवरतीच आज आपण बघणार आहोत. जर सम असेल आणि सम काढायला सांगितलेली असेल, विषम असेल सम काढायला सांगितली असेल, सम असेल विषम काढायला सांगितली असेल, किंवा विषमच असेल आणि विषमच काढायला सांगितलेली असेल, तर यासाठी आपल्याला काही 4 गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि लक्षात ठेवण्यासाठी त्या काही पाठ करायची गरजसुद्धा नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अवघ्या 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण या गोष्टी कशा चांगल्या पद्धतीने काढता येतील हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, आपण डायरेक्टली उदाहरणाला या ठिकाणी सुरुवात करूया. यामध्ये 28 ही समसंख्या आहे. 28 ही कोणती ही संख्या आहे? सम. आणि यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे की 28 नंतर येणारी 14वी समसंख्या कोणती? 14वी समसंख्या कोणती? पहा, 28 नंतर येणारी 14वी समसंख्या कोणती असा प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर बघा, दिलेली संख्या सम आहे, विचारलेली संख्या किंवा काढायची संख्या सुद्धा सम आहे. याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी करावी लागेल. ती कोणती? तर दिलेली संख्या आहे आपली 28, यामध्ये अधिक करायचं. विचारले कितव्या नंबरची संख्या विचारलेली आहे? 14व्या, त्याला 2 ने गुणायचं, ठीक आहे. या ठिकाणी जे उत्तर आपलं मिळणार आहे ते उत्तर आपलं या समसंख्येनंतर येणारी पुढची समसंख्या हे उत्तर आपलं राहणार आहे. बघा, 28 अधिक 14 दोन्ही 28, या ठिकाणी 56 ही त्या ठिकाणी आलेली 14वी समसंख्या आपली आहे. मित्रांनो, या ठिकाणी 28 नंतर येणारी 14वी समसंख्या आपण कशी काढायची हे या ठिकाणी बघितलेलं आहे. आता बघा, 31 आता ही विषम संख्या आहे, बरं का. आता याच ठिकाणी हाच फॉर्म्युला विषम संख्येशी संबंधित बघा. 31 नंतर येणारी 21वी विषम संख्या कोणती? बघा, 21वी विषम संख्या कोणती? दिलेली संख्या विषम आहे, विचारलेली संख्या सुद्धा विषम आहे. यासाठी सुद्धा अगदी सेम टू सेम फॉर्म्युला आहे. कोणता? बघा, 31 नंतर विचारलंय, 31च्या नंतर म्हणजे 31 अधिक, बरोबर. 31च्या अगोदर जर म्हणलं तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी थोडासा विचार करावा लागणार आहे की त्यातून ती वजा करावी लागणार आहे, अगोदर असेल तर. आणि नंतर असेल तर काय करावं लागणार आहे? 31 अधिक 21, आणि विचारलेली सुद्धा विषमच आहे, तिला 2 ने गुणा. आलेलं उत्तर बघा, 31 अधिक 21 दोन्ही 42, या दोघांची बेरीज केली 73. हे या ठिकाणी ही पुढची विषम संख्या असणार आहे. म्हणजे 31 ही जर विषम संख्या असेल तर 31च्या नंतर 21वी विषम संख्या कोणती आहे? तर ती अशा पद्धतीनं काढायची आहे. दोन्ही वेळेस सम विचारली असेल, सम काढायची असेल, विषम विचारली असेल, विषम काढायची असेल, फॉर्म्युला अगदी सेम आहे. का? कारण समसंख्या या 2-2च्या फरकाने येतात, विषम संख्या या 2-2च्या फरकाने येतात. म्हणून आपण या ठिकाणी 2नी त्या आपल्याला जितक्या क्रमांकावरची संख्या काढायची आहे त्याला 2 ने गुणलेला आहे. आता हाच फॉर्म्युला अशाच पद्धतीनं, फक्त या ठिकाणी थोडंसं चेंजेस काय केलेले आहेत बघा. आता यामध्ये तुम्ही एक काढून बघा तुमच्यासाठी. 45व्या संख्येनंतर येणारी 25वी विषम संख्या, ठीक आहे. 25वी विषम संख्या बघा, दिलेली सुद्धा विषमच आहे, काढायला सुद्धा विषमच सांगितलेली आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचं तुम्हाला याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी काय देतोय पहा. 28 ही समसंख्या आहे,
14वी आता या ठिकाणी मी काय करतोय, समच्या ऐवजी मी विषम संख्या घेतोय. समच्या ऐवजी मी विषम संख्या घेतोय आणि इथे 31 ही विषम संख्या आहे, इथं 21वी समसंख्या काढायची आहे. असा प्रश्न त्या ठिकाणी आता मी घेतलेला आहे. आता हे दोन प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले आहेत. हे दोन्हीही प्रश्न आता व्यवस्थितपणे पहा. पहिले आपण समसम काढायची होती, विषम काढायची होती. आता आपण विषम दिली आहे, विषम काढायची आहे, विषमवरून सम काढायची आहे. फरक काय होणार आहे मित्रांनो? एक फरक या ठिकाणी होणार आहे आणि तो म्हणजे कुठला आहे तो पहा. बघा, 28च्या नंतर येणारी 14वी म्हणजे 28 अधिक नंतर हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळं अधिकचं चिन्ह द्यायचं आहे. कंसामध्ये कितव्या नंबरची विचारलेली आहे? 14व्या नंबरची. सम आणि विषम या ठिकाणी 14 गुणिले 2. अगोदर आपण सम नंतर समच काढून घ्या आणि त्याच्यातून काय करायचं आपल्याला? 1 वजा करून घ्या. बघा, या ठिकाणी तोच फॉर्म्युला आहे. फक्त सम विचारली असेल, विषम काढायची असेल, विषम दिली असेल, सम काढायची असेल, त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 1 वजा करायचा आहे. आणि आलेलं उत्तर आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायचं बघा. 14 दोन्ही 28 वजा 1. या ठिकाणी 28 28 56 वजा 1 या ठिकाणी आलेलं आहे उत्तर 55. म्हणजे 28 या संख्येनंतर 14वी विषम संख्या कोणती आहे? तर ती आहे 55. आणि 21 ही समसंख्या आपल्याला काढायची असेल 31च्या नंतरची, तर 31 अधिक 21 दोन्ही 42 वजा 1 बरोबर 73 वजा 1 म्हणजेच उत्तर आलेलं आहे 72. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, खूप सोपं आहे. नंतरची म्हटलं तर बेरीज करायची आहे, अगोदरची म्हटलं तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल? वजा करावी लागणार आहे. आणि वजाचं गणित देत असताना तुम्हाला सुरुवातीची संख्या ही मोठी दिली जाईल, त्यामुळे वजामध्ये उत्तर येणार नाही. अशा स्वरूपात आपल्याला सम विचारली असेल, विषम काढायची आहे, विषम विचारली असेल, सम काढायची. आणि यापूर्वीचा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा. आता हे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवण्याकरिता काही पाठांतर करायचं नाही आहे, परंतु त्या ठिकाणी आपणास उदाहरणं जे आहेत हे सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी आता आपण एक गणित या ठिकाणी बघणार आहोत. ते गणित आहे 3x वजा 8. 3x वजा 8 ही समसंख्या आहे. कोणती संख्या आहे? ही समसंख्या आहे. ओके. आणि या समसंख्यानंतर बघा, आपल्याला परीक्षेत प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. 3x वजा 8 ही समसंख्या आहे. यानंतर येणारी 23वी विषम संख्या काढा. 23वी येणारी कोणती संख्या काढायची आहे आपल्याला? 23वी येणारी विषम संख्या काढायची आहे. बघा, असा जर प्रश्न आपल्याला आलेला असेल मित्रांनो, तर आपण या ठिकाणी काय करायला अपेक्षित आहे? तर बघा, आपल्याला दिलेलं आहे 3x वजा 8. आता ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. ओके. आता समसंख्या याच्या नंतरची येणारी विचारलेली आहे, बरोबर? नंतरची येणारी, मग यामध्ये अगोदर अधिक प्लस करावे लागेल. कितवी विचारलेली आहे? 23वी. मग 23 गुणिले 2. आणि विचारलेली संख्या कोणती आहे? दिलेली सम आहे आणि विचारलेली कोणती आहे? विषम आहे, त्यामुळं वजा 1. हे सूत्र किंवा हे फॉर्म्युला याच्या अगोदर आपण चर्चा केलेला आहे तो. ठीक आहे. तर बघा उत्तर काय येतं आहे? 3x वजा 8 अधिक 23 दोन्ही 46 वजा 1. बघा, 3x या ठिकाणी 3x तसंच राहील, कारण याच्यासोबत चल आहे. चलाचा कुठल्याही गोष्टीसोबत क्रिया होणार नाही. वजा 8 अधिक 46 यामध्ये वजा 8 अधिक 46 वजा 1 यामध्ये या क्रमाने जर आपण हे सोडवलं तर बघा, 3x वजा 8 आणि 46 यांची जर आपण त्या ठिकाणी वजा आणि अधिकची नेहमी वजाबाकी होत असते. आणि त्या ठिकाणी 46मधून 8 जर गेले तर 38 राहतात. मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी बेरीज आहे. ओके. आणि वजाबाकीचं चिन्ह वजा 1 बरोबर 3x अधिक 37 हे या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे आलेलं उत्तर आपलं या ठिकाणी काय आहे? तर 23वी येणारी विषम संख्या ही 3x अधिक 37 अशी आपली त्या ठिकाणी राहणार आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला विचारली जाऊ शकतात. मग ही आपण लक्षात ठेवायची आहे. याच्यानंतर सोबत अजून एक उदाहरण आपण जर घेतलं तर बघा, याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढून घेत चला. स्क्रीनशॉट काढूनही घ्या, व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तर हे बघू शकता, टॅली करू शकता. प्रश्न पुढचा आहे 2x - 8/3. आता ही जी संख्या दिलेली आहे ही संख्या विषम आहे, त्यानंतरची विषम आहे.
त्यानंतरची येणारी 13वी समसंख्या कोणती? समसंख्या कोणती? ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. विषम दिलेली आहे, सम काढायची आहे, 13वी आणि नंतरची म्हणजे बेरीज. 13वी म्हणजे 13 गुणिले 2 आणि समय विषम दिलेली आहे म्हणजे -1. बरोबर. बघा 2x - 8 छेद 3. त्यानंतरची साठी चिन्ह बेरीज. येणारी 13वी म्हणजे 13 गुणिले 2 -1. 2x - 8 छेद 3 अधिक 13 2 26 -1. या ठिकाणी 2x - 8 छेद 3 अधिक 25 या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता बघा या ठिकाणी हे गणित सोडवत असताना या 25च्या खाली काही नाही, याचा अर्थ या 25च्या खाली एक छेद असतो. 2x - 8 छेद 3. आता दोघांचाही छेद या ठिकाणी वेगवेगळा आहे. अपूर्णांकांची बेरीज करत असताना आता हा एक अपूर्णांक आहे 2x - 8 छेद 3 अंश आणि छेद अधिक 25 अंश छेद 1. मग हे दोन्हीही छेद बेरीज करण्यासाठी आपल्याला समान करावे लागतील. त्यामुळे आपण या ठिकाणी दुसऱ्या अपूर्णांकाला 3 ने गुणूया. 3 ने गुणायचे, अंशाला 3 ने गुणायचे, छेदाला 3 ने गुणायचे. बघा या ठिकाणी छेद समान करून घेण्यासाठी मग 2x - 8 छेद 3 अधिक 25 75 छेद 3. पुन्हा यांची बेरीज 2x - 8 अधिक 75 छेदस्थानी 3 बरोबर. 2x - 8 मधून 75 जर वजा केले, वजाबाकी होते, वजा आणि अधिक यांची काय होते, वजाबाकी होते. 75 मधून 8 जर आपण वजा केले तर या ठिकाणी आपले राहतात 77. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 77 आणि छेदस्थानी 3. तर हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे आपलं. आपल्याला विचारलं होतं की 13वी समसंख्या कोणती? तर 13वी समसंख्या ही या ठिकाणी 2x अधिक 77 भागिले 3 या स्वरूपामध्ये ही आपली संख्या आलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी लक्ष घ्यायचं आहे आणि काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहेत. ठीक आहे. तर जाता जाता या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण मी देतो. 16 या संख्येनंतर, सर्वांना या ठिकाणी प्रश्न दिसत असेल, 16 या संख्येनंतर येणारी 56वी विषम संख्या, 56वी विषम संख्या कोणती? उत्तर कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. कारण गणिताचा सराव करत असताना उत्तरं काढल्याशिवाय तुम्हाला विश्वास येणार नाही. 150 प्रश्नापैकी 120च आम्ही सोडवणार, 30 गणिताचे सोडवणारच नाही, वेळ पुरणार नाही. अशा काही गोष्टी आपण ज्या सांगतो त्या गोष्टी थोड्याशा आपण बाजूला ठेवूया. गणित या विषयाला आपण जवळ करूया. हमखास आपली उत्तरं त्या ठिकाणी चांगले येतील आणि एक स्वतःबद्दलचा विश्वाससुद्धा हा जो गणित विषय आहे तो वाढविणारा असतो. त्यामुळं आत्मविश्वासाने आपण या गोष्टी आपल्या सरावामध्ये घेऊया आणि सरावामध्ये घेतल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतील आणि नक्कीच आपल्याला यश हमखास प्राप्त होईल. तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी मेंबरशिप आपण घेतलेली नसेल तर महत्त्वाचे जे एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये मिळणार आहेत. PDF प्लस टेस्ट ह्या सर्व त्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जॉईन मेंबरशिपची लिंक भेटणार आहे. त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. स्क्रीनशॉट तुम्ही त्या ठिकाणी मेंबर्स ओनली पोस्टमध्ये जाऊन व्हॉट्सअपची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. त्या ठिकाणी सरावासाठी क्वेश्चन्ससुद्धा आणि इतर विषयांच्या PDF सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. पण याच्यासाठी चॅनल जॉईन करायचं आहे आणि ते सुद्धा प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये. ठीक आहे. तर जाता जाता या ठिकाणी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अभ्यासासाठी भेटू आपण आपल्या अशाच एका सोप्या आणि सिंपल टॉपिकमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि सराव करा.
ठीक आहे, भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. ओके, बाय. थँक्यू.